बाई मला ग वेड लावलं तुझ्या रूपानं वेड लावलं बाई मला ग वेड लावलं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्र, तुम्ही आजचा इथं व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथं व्हिडिओ बनवू आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्या CapCut ॲपची गरज पडणार आहे. तर CapCut ॲप आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला इथं मिळून जाईल. तर मित्र, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. किंवा तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन सर्च करून सुद्धा तिथं चॅनल जॉईन करून तुम्ही इथं ॲप जो तो इथं डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्र, आपल्या व्हिडिओसाठी आज जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर का तुम्हाला वेबसाईटवर मटेरियल डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा जे ते व्हिडिओचं मटेरियल अपलोड होत असतं तर तिथून सुद्धा तुम्ही तर डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, अजूनही जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा जे फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपले काही व्हिडिओज आणि रील्स वगैरे इथं येत असतात मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण जिथे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र, सर्वात आधी आपल्या इथं VPN असेल ते आपल्या इथं कनेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपला CapCut ॲप आहे तो आपल्या इथं ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे भरपूर काही इथं इमेजेस दिले, तर यातून तुम्ही कोणताही एक इथं इमेज घ्यायचा. घेतल्यानंतर आपल्या त्या इमेजवरती इथं क्लिक करायचं. त्यानंतर त्याची जी लेअर असेल ते आपल्या इथं 30 सेकंदापर्यंत करून घ्यायची. त्यानंतर परत सुरला येऊन जायचं, परत ओव्हरलीमध्ये जाऊन ॲड ओव्हरलीमध्ये जायचं, परत व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला अशा प्रकारचा बिटवाला इथं व्हिडिओ दिला तो इथं ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर ह्याचा जो काही इथे ॲड असेल तो सर्वात आधी आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा. तर इथं एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला बिटनुसार इथं इमेजेस जे असतील ते इथं स्प्लिट करायचे. तर आता आपल्याला इथं बिट 2 वरती जिथे येऊन जायचं, परत इमेजवरती क्लिक करून इथं स्प्लिट करा. परत बिट 3 वरती आता आपल्याला इथं येऊन जायचे. त्यानंतर परत स्प्लिट करा. परत आपल्या इथं बिट 4 वरती जे मित्रांनो काय करायचं, आपल्या इथे येऊन जायचं. तर बिट 4 वरती येऊन आपल्याला इमेज जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट करायचा आहे. त्यानंतर आपल्या परत बिट 5 वरती येऊन इथं आपल्या इमेज जो असेल तो स्प्लिट करायचा आहे. तर मित्र, अशा प्रकारे आपल्या इथे जेवढे काय बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इथं इमेजेस जे असतील तिथे स्प्लिट करून घ्या. तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर आपण जो इथं बिटवाला इथं व्हिडिओ ॲड केला होता त्याला इथं डिलीट करून टाकायचं आहे. तर डिलीट वगैरे इथं झाल्यानंतर आता आपले इमेजेस जे असतील तिथं रिप्लेस करायचे. तर ते करण्यासाठी आता आपल्या सेकंड इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्या इथं रिप्लेस ऑप्शनमध्ये जाऊन फोटोजमध्ये येऊन जायचे. त्यानंतर तुम्हाला इथं जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल त्या इमेजवरती इथं सिलेक्ट करा. म्हणजे आपले इमेजेस जे असतील ते अशा प्रकारे रिप्लेस होऊन जातील. तर मित्रांनो, तुम्हाला आता इमेजेस कसे रिप्लेस करायचे ते तुम्हाला माहीत पडले तर तुम्ही स्टेप फॉलो करून आता इथे जेवढे काही इमेजेस असतील ते सर्व इमेजेस तुम्ही इथे रिप्लेस करून घ्या मित्रांनो. तर मित्र, आता आपल्या इथं ॲनिमेशन अप्लाय करायचं. ॲनिमेशन अप्लाय करण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचे. त्यानंतर इनमध्ये आल्यानंतर आपलं एक ॲनिमेशन भेटणार आहे बघा मित्रांनो. त्याचं नाव आहे मित्रांनो, बघा इथं बघू शकता, स्कारलेट पल्स इन. अशा प्रकारचं ॲनिमेशन तो इथं अप्लाय करा. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इथं इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये यायचं. परत इनमध्ये आल्यानंतर वेकअप अशा प्रकारचं ॲनिमेशन तो अप्लाय करा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन इथं स्टेज अँड डिसऑर्डर अशा प्रकारचं इथं ॲनिमेशन तो अप्लाय करा. केल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो काही इमेज असेल त्यावरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं रॉक हॉरिझॉन्टली हा जो ॲनिमेशन तिथं अप्लाय करा. केल्यानंतर परत नंतरचा जो काही इमेज असेल त्यावरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं. परत कॉम्बोमध्ये येऊन जायचं. कॉम्बोमध्ये आल्यानंतर आपल्या इथं डिस्टॉर्ट अँड स्टेज अशा प्रकारचा जो इथं ॲनिमेशन तो अप्लाय करून टाका. परत नंतरच्या इथं इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं. परत इनमध्ये येऊन इथं रॉक हॉरिझॉन्टली हा जो ॲनिमेशन तो इथं अप्लाय करा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं स्टेज अँड डिसऑर्डर अशा प्रकारचं ॲनिमेशन तो इथं अप्लाय करा. केल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो काही इमेज असेल त्यावरती येऊन आपल्या परत इथं रॉक हॉरिझॉन्टली हा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. परत नंतरच्या इथं इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्या ॲनिमेशनमध्ये येऊन डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत इथं रॉक हॉरिझॉन्टल ॲनिमेशन द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत इथं डिस्टॉर्ट इथं राईट द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत इथं रॉक हॉरिझॉन्टली हा जो ॲनिमेशन तो इथं द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं. परत आपल्या इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं. परत इथं वेव्ह ॲम्प्लिफिकेशन अशा प्रकारचं ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉममध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट राईट द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं. परत कॉम्बोमध्ये येऊन इथं वेव्ह ॲम्प्लिफिकेशन अशा प्रकारचं ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्या इथं कॉम्बोमध्ये यायचं. कॉम्बोमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं मित्रांनो, बघा पेंडुलम 2 हा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्या ॲनिमेशनमध्ये येऊन इथं वेव्ह ॲम्प्लिफिकेशन हा जो ॲनिमेशन तो इथं अप्लाय करून टाका. केल्यानंतर आपल्या परत शेवटच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं. परत आपल्या इथं कॉम्बोमध्ये येऊन जायचं. कॉम्बोमध्ये आल्यानंतर परत स्टेज अँड डिसऑर्डर अशा प्रकारचं ॲनिमेशन तो इथं अप्लाय करून टाका. ओके, तर मित्र, आता आपल्या इथं इफेक्ट द्यायचा. तर इफेक्ट देण्यासाठी आपल्याला सुरुवातीला येऊन आपल्या इथं इफेक्टमध्ये जायचं. त्यानंतर आपल्या इथं काय करायचं, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये आपल्या स्लॅश रिव्हील अशा प्रकारचा जो इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये इथं वन वे शिफ्ट अशा प्रकारचा इथं एक इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती करून टाका. परत नंतरच्या आपल्या इथं इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला
ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये येऊन आपल्याला स्लोपी ब्रश अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. तो आपल्या कोण ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवरती तिथे करून टाका. परत नंतरच्या आपल्या इथे इमेजवरती जायचं, परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच एक बीजी प्रोजेक्शन अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. तो आपल्या कोण ॲडजस्टमेंट वगैरे करायची, जे ते आपल्याला बघा एक 8 सेकंदापर्यंत करायचे. परत त्याच्या सुरुवातीला जाऊन जायचे, परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन डेकोज ऑप्शनमध्ये येऊन गर्ल सिक्रेट अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. तो आपल्याला अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे करायची 8 सेकंदापर्यंत तिथं करा. परत नंतरच्या आपल्या इथे इमेजवरती येऊन जायचं, परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन डेकोज ऑप्शनमध्येच आपल्या इथे एक अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल मित्रांनो, रोज पोर्ट्रेट. तर तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे ह्याची जी असेल ती 10 सेकंदापर्यंत करा. परत नंतरच्या इथे इमेजवरती येऊन जायचे, परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन स्प्लिट्स ऑप्शनमध्ये यायचं, त्यानंतर 3 स्प्लिट फ्लॅश अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे ह्याची जी असेल ती आपल्याला इथं 13 सेकंदापर्यंत करायची. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे, परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या ग्रॅफिटीच्या ऑप्शनमध्ये येऊन टॉन शीट अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे जी असेल ती इथे शेवटपर्यंत करून घ्या. तर मित्र अशा प्रकारे जो आपला आजचा जो काही इथे व्हिडिओ होता तो इथे रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्या इथे एक्सपोर्ट करायचं. तर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या इथं एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, म्हणजे आपला जो आजचा व्हिडिओ आहे तिथे एक्सपोर्ट होण्यास इथं सुरुवात होऊन जाईल मित्र. तर मित्र आपले जे आजच्या ते व्हिडिओ त्या व्हिडिओला लाईक आणि नक्की करा मित्र. तर मित्र अजून जे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्र. तर मित्र भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.